राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. संगमनेरमध्ये पंचायत समितीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांकडून तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पंचायत समितीच्या कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरातांच्या चुलत भावासह 10 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात शरद नाना थोरात यांना अटक केल्याची माहिती समोर येते आहे. संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंचायत समिती कार्यालयात घडलेल्या मारहाणीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तालुका अभियान व्यवस्थापकावर कार्यालयात घुसून काही जणांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार काही व्यक्तींनी थेट पंचायत समिती कार्यालयात प्रवेश करत संबंधित अधिकाऱ्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून घटनेच्या वेळी कार्यालयात एकच गोंधळ उडाला. उपस्थित कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद नाना थोरात यांच्यासह 9 ते 10 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे शरद थोरात ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे बंधू असल्याची माहिती समोर आली आहे. या दरम्यान या मारहाणीचे कारण असे आहे की संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील महिला बचत गटाची CRP असलेल्या महिलेचे मानधन थांबवल्यामुळे ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जोरे गावचे रहिवासी तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते चुलत बंधू शरद नाना व त्यांच्या मुलांनी ही मारहाण केल्याचे बोलले जात आहे. तरी शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. या दरम्यान सरकारी कार्यालयात घुसून कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने प्रशासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, संगमनेर. प्रिय ग्राहकांनो, लग्न कार्य समारंभ संसूक जवळच आली आहे. नवीन वस्त्र खरेदी करू इच्छित आहात तर मग आपल्यासाठी खास ऑफर व उत्तम क्वालिटी व दर्जेदार कपड्यांचे विश्वसनीय दालन आदित्य कलेक्शन्स अँड साडी सेंटर साकुरफाटा. इथे महिला मुलींसाठी आकर्षक ड्रेसेस, 3 पीस, जीन्स टॉप, कॉर्ड सेट, लेडीज वेअर, पुरुषांसाठी जेंट्स वेअर, जीन्स, टी शर्ट, सुटिंग, शर्टिंग, जॅकेट, ब्लेझर, कुर्ती, ब्लँकेट, चादर, बेडशीट, पायपर, स्वेटर, जर्किंग, गरम कपडे स्वस्त आणि मस्त, क्वालिटी जबरदस्त. लग्न कार्यासाठी ग्राहकांना 900 साड्या होलसेल दरात, प्रत्येक खरेदीवर 10 ते 25% भरघोस अशी सूट. तर मग आजच भेट द्या आदित्य कलेक्शन साकुरफाटा. आमचा पत्ता पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलासमोर, साकुरफाटा, गुंजारवाडी पठार, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर कैलाश गांजे पाटील. संपर्क क्रमांक 7028 76 38 67. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.